तर मित्रांनो नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 ते 31 मार्चच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा प्रोमो बघायला मिळणार आहे. इतक्या दिवस झाले सगळे प्रेक्षक याच प्रोमोच्या शोधात होते आणि फायनली तो प्रोमो समोर आला देखील आहे. आता एका बहिणीच्या आयुष्यामध्ये सुखाची भरती होणार आणि एका बहिणीच्या आयुष्यामध्ये दुःखाचीच भरती होणार. नंदिनी मात्र हॉस्पिटलमधून जाऊन येते आणि मग तेवढ्या वेळामध्ये घरी आल्याच्या नंतर नंदिनी खूप रडू लागते. सगळेजण नंदिनीला विचारू लागतात की नंदिनी काय झालं, अशी एकदमच तू खचून का गेली, तू तर डॉक्टरांकडे गेली होती ना, डॉक्टर काही म्हणले आहेत का, सांगते का मला. जीवा देखील नंदिनीला विचारू लागतो. काव्या, मानिनी सगळेजण नंदिनीला विचारत असतात. तर नंदिनी म्हणू लागते, खरं सांगू का तुम्हाला, डॉक्टर मला म्हणले आहेत की तुम्ही ना कधीच आई होऊ शकणार नाही. त्यावेळी जीवा तर खचूनच जातो. नंदिनी खूप रडत असते. सगळेजण नंदिनीची समजूत काढत असता. काव्या देखील नंदिनीची समजूत काढत असते. तर दुसरीकडे मात्र पार्थ बाहेर गेलेला असतो. पार्थ पळतच येतो आणि म्हणू लागतो, अरे सगळेजणांनी साखर वाटा की माझी काव्यानं आई होणार आहे. सगळेजण काव्याला मात्र खूप लाडाने प्रेमाने जवळ घेतात. नंदिनी आणि जीवाकडे कुणाचंही लक्ष नसतं. नंदिनी खूप खचून जाते, खूप रडू लागते. पार्थ मात्र डायरेक्टली काव्याला उचलून देखील घेतो, इकडे तिकडे फिरू लागतो. आणि मग तर काय, विक्रम आणि मानिनी देखील पार्थ आणि काव्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात. त्यांना विचारू लागतात की अरे पार्थ, तुला कसं कळालं, तू डॉक्टरांकडून आलाय का. तर पार्थ मात्र जो काही घडलेला सगळा प्रकार आहे तो सगळ्यांना सांगू लागतो. घरातले सगळेजण खूप खुश झालेले असतात की चला आपल्या घरामध्ये एक छोटं बाळ येणार आहे आणि आपली काव्यानं लवकरच आई देखील होणार आहे. पण आता नंदिनी आणि जीवाकडं कुणाचंच लक्ष नसतं. आनंद घरामध्ये आला की सगळेजण त्याच्याकडेच जातात. पण ज्याच्या वाटेला दुःख आहे त्याच्या वाटेला कोणी विचार देखील करत नाही. नंदिनी खूप रडू लागते आणि खचून देखील जाते. पण जीवा मात्र नंदिनीला धीर देत असतो. तर बघा ना मित्रांनो, आता दोन बहिणीच्या आयुष्यामध्ये एकाच वेळी आलेला आहे दुःख आणि सुखाची भरती. आता इकडं मात्र सगळेजण काव्याला आणि पार्थला बघून सगळेजण खूप खुश असतात. लगे पार्थ तर काय म्हणे, सगळ्यांना साखर वाटा. दुसरीकडे मात्र जीवा आणि नंदिनीला कोणी विचारत पण नसतं. मानिनी आणि विक्रमने तरी नंदिनी आणि जीवाची समजूत काढावी की नाही, आपण अजून चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ, असं कसं होऊ शकतं, आपण चांगले ट्रीटमेंट घेऊ, काहीतरी करू, असं बोलून सगळ्यांनी मात्र जीवा आणि नंदिनीची समजूत काढायची सोडून सगळेजण जिकडे पार्थ आणि काव्याची जिकडून छान अशी न्यूज आलेली आहे सगळेजण तिकडेच आकर्षित झालेले आहेत. इकडं मात्र नंदिनी आणि जीवाकडे कुणाचंच लक्ष नसतं. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये नक्की काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.